हाय, गुड मॉर्निंग. मी या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र हा जो विषय आहे, या विषयावरील काही MCQs बहुपर्याय प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, समृद्धी वक्राचा उतार याबरोबर असतो. द स्कोप ऑफ इंडिफरन्स कर्व इज इक्वल टू डॅश डॅश. पर्याय आहेत 1 सीमांत उपयोगिता मार्जिनल युटिलिटी, सीमांत पर्यायता दर मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन, यापैकी नाही नन ऑफ द अबो. तर उत्तर आहे सीमांत पर्यायता दर. तर समवर्ती वक्राचा उतार हा सीमांत पर्यायता दराबरोबर असतो, मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन इतका असतो. दुसरा प्रश्न आहे, जेव्हा एखाद्या वस्तूचा वापर एकपेक्षा जास्त हेतूसाठी केला जातो तेव्हा त्याला डॅश डॅश मागणी असे म्हणतात. व्हेन अँड टर्म इज युज्ड फॉर मोर दॅन वन पर्पज इट इज कॉल्ड डॅश डॅश डिमांड. संमिश्र डिमांड, कंपोजिट डिमांड, संयुक्त जॉईंट डिमांड, पूरक सप्लिमेंटरी डिमांड, यापैकी नाही नन ऑफ द अबो. तर उत्तर आहे संमिश्र म्हणजेच कंपोजिट डिमांड. तिसरा प्रश्न आहे, श्रमाची मागणी ही डॅश डॅश मागणी आहे. द डिमांड फॉर लेबर इज डॅश डॅश डिमांड. प्रत्यक्ष मागणी डायरेक्ट डिमांड, अप्रत्यक्ष मागणी इनडायरेक्ट डिमांड, संयुक्त मागणी कंपोजिट डिमांड, वरीलपैकी नाही नन ऑफ द अबो. तर श्रमाची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते, इनडायरेक्ट डिमांड, कारण श्रम हा घटक इनडायरेक्ट असतो. त्याचा वापर आपण त्याच्या काम करण्यासाठी वापर करून घेतो, म्हणून ती मागणी असते इनडायरेक्ट डिमांड. पुढचा प्रश्न आहे, समवर्ती वक्र विश्लेषण डॅश डॅश यांनी विकसित केले. इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस इज डेव्हलप्ड बाय प्रोफेसर हिक्स, स्मिथ, डॉक्टर मार्शल, यापैकी नाही नन ऑफ द अबो. तर इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस इज डेव्हलप्ड बाय प्रोफेसर हिक्स इज अ करेक्ट आन्सर. हे करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, समवर्ती वक्र विश्लेषणात उपभोक्ता डॅश डॅश वस्तूची खरेदी करतो. इन द इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस द कंझ्युमर बायज डॅश डॅश आयटम्स. वस्तूचा गट अ ग्रुप ऑफ गुड्स. दुसरा पर्याय आहे एकच वस्तू वन गुड. तिसरा पर्याय आहे सर्व वस्तू ऑल गुड्स. आणि लास्ट पर्याय आहे यापैकी नाही नन ऑफ द अबो. तर उत्तर आहे वस्तूचा गट खरेदी करतो. उपभोक्ता काय करत असतो? वस्तूचा गट खरेदी करतो. ग्रुप ऑफ गुड्स आपण पाहिलेलं आहे. पुढचा हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी समवर्ती वक्राचे वैशिष्ट्य आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ इंडिफरन्स कर्व. खालीलपैकी डॅश डॅश हे समवर्ती वक्राचे वैशिष्ट्य नाही पाहिजे. समवर्ती वक्राचे खालीलपैकी टिंबटिंब हे समवर्ती वक्राचे वैशिष्ट्य नाही. समवर्ती वक्राचे वैशिष्ट्य नाही. वैशिष्ट्य नाही. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ इंडिफरन्स कर्व. कुठलं वैशिष्ट्य नाही बघा. पुढचा समवर्ती वक्र अधिक समानता दर्शवतो. हायर द इंडिफरन्स कर्व हायर द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. दुसरा पर्याय आहे समवर्ती वक्र खाली घसरत जाणारा असतो. इंडिफरन्स कर्व इज डाऊनवर्ड स्लोपिंग. त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे दोन समवर्ती वक्र एकमेकांना छेदत नाहीत. टू इंडिफरन्स कर्व डझंट इंटरसेक्ट ऑर टँजंट इच अदर. आणि लास्ट पर्याय आहे वरील सर्व ऑल द अबो. हे उत्तर बरोबर आहे, कारण ही तिन्ही पर्याय जे आहेत ते समवर्ती वक्राची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे उत्तर आहे ऑल द अबो. पुढचा प्रश्न, समवर्ती वक्र डॅश डॅश गृहीतकावर आधारलेला आहे. द इंडिफरन्स कर्व इज बेस्ड ऑन द डॅश डॅश अजम्पशन्स. 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय, उपयोग संख्येत मोजता येते. कॅन बी मेजर्ड इन कार्डिनल अप्रोच. संख्येत मोजता येते. या संख्येत मोजता येते.
त्याच्यानंतर कॅन बी मेजर्ड इन कार्डिनल अप्रोच म्हणजे संकेत मोजता येते. कार्डिनल म्हणजे संकेत मोजता येते, हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे क्रमदर्शक पद्धतीनं मोजता येते. कॅन बी मेजर्ड इन ऑर्डिनल नंबर्स ऑर्डिनल अप्रोच. तिसरा मोजता येत नाही आणि चौथा कॅनॉट बी मेजर्ड. आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व ऑल द अबोव. तर उत्तर आहे क्रमदर्शक पद्धतीनं मोजता येते, हा पहिला पर्याय बरोबर उत्तर आहे. कारण समृद्धी वक्र हे संकेत मोजता येते याच्यावर आधारित नसून ती ऑर्डिनल अप्रोचप्रमाणे क्रमदर्शक पद्धतीनं प्रायोरिटीप्रमाणे मोजता येते यावर आधारलेलं आहे, म्हणून ते उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्राध्यापक हिक्स आणि ॲलन यांनी डॅश डॅश संकल्पना विकसित केली. हिक्स अँड ॲलन डेव्हलप्ड द कन्सेप्ट ऑफ डॅश डॅश. उपयोगिता युटिलिटी, दुसरा समृद्धी वक्र इंडिफरन्स कर्व, मागणी सिद्धांत डिमांड थेअरी, वरील सर्व ऑल द अबोव. तर समृद्धी वक्र हे उत्तर बरोबर आहे. इंडिफरन्स कर्व, तर प्राध्यापक हिक्स अँड ॲलन डेव्हलप्ड द कन्सेप्ट ऑफ इंडिफरन्स कर्व. समृद्धी वक्राची संकल्पना विकसित केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मागणी वक्राचा वर्गाचा झाले तर मागणी वक्राचा उतार डॅश डॅश असतो. तर मागणी वक्राचा उतार डॅश डॅश असतो. नॉर्मली अ डिमांड कर्व विल हॅव द डॅश डॅश शेप. नॉर्मली द डिमांड कर्व हॅव द डॅश डॅश शेप. तर कसा असतो मागणी वक्राचा उतार हा डॅश डॅश असतो. तर मागणी वक्राचा उतार हा कसा असतो तर 4 पर्याय आहेत. त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे समांतर असतो. मागणी वक्राचा उतार हा कसा असतो तर पर्याय आहे पहिला नॉर्मली अ डिमांड कर्व विल हॅव द शेप होरिझॉन्टल, त्याच्यानंतर व्हर्टिकल, त्याच्यानंतर कसा असतो तर व्हर्टिकल असतो, त्याच्यानंतर वरून खाली येणारा असतो, यापैकी नाही. तर वरून खाली येणारा असतो डाऊनवर्ड स्लोपिंग. इट इज नॉट अ होरिझॉन्टल, इट इज नॉट व्हर्टिकल, बट इट इज अ डाऊनवर्ड स्लोपिंग असतो. म्हणजे मागणी वक्राचा उतार हा डाऊनवर्ड स्लोपिंग असतो. पुढचा प्रश्न आहे मागणी सिद्धांताचे खालीलपैकी कोणते गृहीतक आहे. विच इज वन ऑफ द अझम्पशन्स ऑफ लॉ ऑफ डिमांड. तर पर्याय आहेत वस्तूची किंमत बदलत नाही. प्राइस ऑफ द कमोडिटी शुड नॉट चेंज. दुसरा पर्याय आहे उत्पन्न स्थिर आहे कॉन्स्टंट इन्कम. तिसरा पर्याय वस्तूच्या किमती बदलत नाहीत. प्राइस ऑफ सबस्टिट्यूट शुड नॉट बी चेंज. आणि यापैकी नाही नन ऑफ द अबोव. तर मागणीचा सिद्धांत जो आहे तर यापैकी एक बरोबर आहे. पर्यायी वस्तूच्या किमती बदलत नाहीत. प्राइस ऑफ द सबस्टिट्यूट शुड नॉट चेंज, बदलायला नको, या गृहीतकावर आधारलेला आहे. तर पुढचा प्रश्न आहे मागणी म्हणजे डॅश डॅश. व्हॉट डिमांड मीन्स. इच्छा, विल खरेदी शक्ती, पर्चेसिंग पॉवर खर्च करण्याची तयारी जी विलिंग टू पे, वरील सर्व ऑल द अबोव. तर वरील उत्तर तिन्ही बरोबर आहेत. कारण मागणी म्हणजे इच्छा असायला पाहिजे, खरेदी शक्ती म्हणजे इथं पर्चेसिंग पॉवर असायला पाहिजे, खर्च करण्याची तयारी पाहिजे, विलिंग टू पे पाहिजे, आणि त्यामुळे हे तिन्ही उत्तर बरोबर आहेत, म्हणून उत्तर आहे वरील सर्व. संयुक्त मागणीचे उदाहरण टिंबटिंब म्हणजे आहे किंवा कोणते आहे. विच इज द एक्झाम्पल ऑफ कंपोजिट डिमांड. पहिला उत्तर आहे कापड क्लोथ, यंत्रसामग्री मशिनरी. तिसरा आहे वीज इलेक्ट्रिसिटी, वरील सर्व ऑल द अबोव. तर वीज हे इज द एक्झाम्पल ऑफ द संयुक्त मागणी, ज्याला आपण कंपोजिट डिमांड म्हणतो. ते उत्तर बरोबर आहे वीज. प्रश्न पुढचा उत्पन्न परिणाम डॅश डॅश वक्रांनी दर्शवतात. इन्कम इफेक्ट शोज विथ डॅश डॅश कर्व. पहिला पर्याय आहे किंमत वक्र प्राइस कर्व. दुसरा आहे उत्पन्न उपभोग कर्व इन्कम कंजम्पशन कर्व. किंमत उपभोग वक्र प्राइस कंजम्पशन कर्व, वरील सर्व ऑल द अबोव. तर उत्तर आहे उत्पन्न उपभोग कर्व, हे उत्तर बरोबर आहे. तर उत्पन्न परिणाम हा उत्पन्न उपभोग वक्राने इन्कम कंजम्पशन कर्वने दाखवला जातो. पुढचा प्रश्न आहे एकाच समृद्धी वक्रावरील सर्व बिंदू टिंबटिंब समाधान दर्शवतात.
पर्याय आहेत. समान समाधान दर्शवतात, इक्वल सॅटिस्फॅक्शन. दुसरा वेगवेगळे समाधान दर्शवतात, डिफरंट सॅटिस्फॅक्शन. झिरो समाधान दर्शवतात, झिरो सॅटिस्फॅक्शन. आणि वरील सर्व ऑल द अबो तर समान समाधान दर्शवतात. हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती मागणीची पूर्वानुमान पद्धत आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ डिमांड फॉरकास्टिंग. मागणीच्या पूर्वानुमानाची खालीलपैकी कुठली पद्धत नाही असं विचारलेलं आहे. पर्याय आहे नमुना सर्वेक्षण, सॅम्पल सर्वे, ग्राहक सर्वेक्षण, कंझ्युमर सर्वे, कालिक श्रेणी, टाईम सिरीज. आणि चौथी आहे जजमेंट पद्धत. जजमेंट पद्धत ही मागणीच्या अनुमानाची पद्धत नाही. तर वरील तिन्ही पद्धती आहेत. नमुना सर्वेक्षण आहे, ग्राहक सर्वेक्षण आहे, कालिका श्रेणी आहे आणि तिन्ही आहेत. म्हणून चौथं उत्तर जे आहे ते चुकीचं आहे. जजमेंट पद्धती ही बरोबर नाही. पुढचा प्रश्न आहे, कोणती पद्धत डेल्फी पद्धत म्हणून ओळखली जाते? विच मेथड इज नोन ॲज द डेल्फी मेथड. पर्याय आहेत नमुना सर्वेक्षण, सॅम्पल सर्वे, तज्ज्ञ पाहणी पद्धत, एक्सपर्ट ओपिनियन, कालिक श्रेणी, टाईम सिरीज आणि जजमेंट पद्धत ही आहे. तर उत्तर आहे तज्ज्ञ पाहणी पद्धतीला आपण एक्सपर्ट ओपिनियन जी आहे ती पद्धत डेल्फी पद्धत म्हणून ओळखली जाते. म्हणून हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे मागणी अनुमान काढण्याचे समीकरण कोणते? लिनियर ट्रेंड इक्वेशन हॅज द फॉर्म. तर ह्याचा फॉर्म कुठला आहे? वाय इज इक्वल टू ए अधिक ए प्लस बी एक्स, वाय इज इक्वल टू ए बी, वाय इज इक्वल टू ए इज ग्रेटर दॅन बी, नन ऑफ द अबोव. तर हे सूत्र आहे लिनियर इक्वेशन काढण्याचं, अनुमान काढण्याचं सूत्र आहे वाय बरोबर ए अधिक बी एक्स हे आहे. पुढचा प्रश्न, दूरदर्शनवरून हवामानाचा अंदाज वर्तविणे हे एक्झाम कशाचे उदाहरण आहे? प्रिडिक्शन ऑफ वेदर इन द टेलिव्हिजन इज द एक्झाम्पल ऑफ. पहिला पर्याय आहे मागणी डिमांड, मागणीचे पूर्वानुमान, डिमांड फॉरकास्टिंग, सप्लाय पुरवठा, नन ऑफ द अबो यापैकी नाही. तर मागणीच्या पूर्वानुमानाचं हे उदाहरण आहे. दूरदर्शनवरून जे हवामानाचा अंदाज वर्तवला जातो ते डिमांड फॉरकास्टिंगचं उत्कृष्ट उदाहरण आहे. काळानुसार आकडेवारी मांडणी करून ट्रेड लाईन काढणे हे टिंबटिंब पद्धतीत विकसित केले जाते. अरेंजमेंट्स ऑफ द डाटा क्रोनॉलॉजिकली इज डन इन दिस डॅश डॅश मेथड. कुठल्या मेथडमध्ये ही पद्धत विकसित केली जाते? तर पहिला पर्याय आहे टाईम सिरीज, कालिक श्रेणी, सॅम्पल सर्वे, नमुना सर्वेक्षण, कंझ्युमर सर्वे, ग्राहक सर्वेक्षण. त्याच्यानंतर नन ऑफ द अबोव यापैकी नाही. तर टाईम श्रेणीजमध्ये टाईम सिरीज जे आहे यामध्ये कालिक श्रेणीमध्ये ही जजमेंट काढण्याची ट्रेंड काढून त्याच्यामध्ये हे करण्याची पद्धत विकसित केलेली आहे. तर आज आपण ह्या 2 टॉपिकवरचे ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत. धन्यवाद.